जनताची वाट बघता का तुम्ही? तुझं योग्य आहे, तू बोलतो योग्य आहे, पण जाणाऱ्याला जाऊ दे असं. अरे कचरा एवढा ढीकच्या ढीक कचरा निघतो, तो प्लास्टिक निघतो एवढं मधनं. आता रात्री जर ती बाई दडवली असती तर तुम्ही भरून दिलं असतं का? जाऊ द्या, बघ वरती नको जाऊ दे. पोलीस कंप्लेंट केली आहे वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये. माझा इथं इथेच आहे. पोलीस कंप्लेंट केली आहे. काच पण बाहेर लागला, एवढा मोठा निशाण आहे, काच लागलेला आहे. पोलीसवाल्यांनी पण कोणी ऍक्शन घेतला नाही. आणि साहेब इथे आलो तर हे लोक चौकीवर गेलो का ते बोलतात की फॉरेस्टवाल्यांकडे साहेब आम्ही जाणार कोणाकडे. आणि पाणी सुद्धा काहीच नाहीये साहेब. आम्ही कपडे धुवायला नाल्यावर जातो, पाणी प्यायला सुद्धा नाहीये. बिहेर गाववाल्यांनी त्यांनी त्यातलं आम्ही पाणी साहेब गरम पाणी पितो करून. पाणी सुद्धा प्यायला नाही. ताडोबाला लागू आहे. संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे इथेच लागू आहे, बोरिवलीच्या इथे. हा संजय गांधी नॅशनल पार्कला जाणारा रस्ता आहे. जरी येऊन महसुली तालुका असला तरी त्याचा प्रवेश जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आहे. आज संजय गांधी नॅशनल पार्कचा आहे. त्यामुळे पोलिसांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल, फॉरेस्टवाल्यांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल. आणि सर्व उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे. तेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे वन्य संरक्षणाच्या दृष्टीने मिळाले यांनी येऊरकडे गावाकडे सामान्यांना सकाळी 18 सायंकाळी 18 वाजता नंतर आणि सकाळी 7 वाजता सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत वाहतूक प्रवेश करता येणार नाही. एवढं स्पष्ट लिहिलं आहे. एक्साईज डिपार्टमेंटला दारूच्या परमिशन मिळतात कशा? जेव्हा फायर NOC नाही, जेव्हा प्लॅन मंजूर नाहीत, तेव्हा एक्साईज डिपार्टमेंट NOC देतं कसं देतं? साठे लोटे यांचं या संदर्भात प्रशासन हॉटेल यांचं साठे लोट आहे. एक्साईजवाले खाली इथे जवळजवळ वरती 100 बार आहेत. एक्साईजवाल्यांना पोलीसवाल्यांना माहीत नाही काय? या सगळ्यावर न जाता ज्या दिवशी ह्यांना त्रास होतो, जे आदिवासी आहेत, इथले मूळ निवासी आहेत, येऊर गावात यांचा जन्म झाला, हिचा झाला असेल, याचा झाला असेल, हिचा झाला असेल. मी इथे 40 वर्ष येतो. मी अनेक गावकऱ्यांना स्वतः ओळखतो. शांतपणाने राहणारे गाव आहे. यांच्यात कुठलंही दारूचं व्यसन नाही. एवढंच नाही, हे पोलीस पण त्याला साक्ष आहेत. इथे कधीही गुन्हेगारीकरण होत नाही. कुठल्या पोराला आदिवासी पोरीला आदिवासी पोरांनी छेडलंय? कधी आदिवासींनी कोणा पोरीशी गैरव्यवहार केला आहे? कित्येक वेळा जंगलामध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात, आदिवासी बघत पण नाही. बलात्काराचा एक तरी केस रजिस्टर आहे का विचारा पोलिसांना. 376 रजिस्टर आहे तुमच्याकडे एका तरी आदिवासी विरुद्ध? म्हणजे गेल्या 30 वर्षापासून नाही. असं इतकं चांगलं वागत असताना त्यांना असं छळणं योग्य. आणि मला स्वतःला अनुभव येतो. इतका ट्रॅफिक असतो विचारत असून आता खाली तुम्हाला 10 वाजल्यानंतर फटाके वाजवता येत नाही, म्हणून लग्न वरती लावायची स्टाईल झाली. आणि ते लग्न लावायला येणारे हजार गाड्या घेऊन येतात. कसं झेपणार आहे जंगलात? नॉईज पोल्युशन, व्हॉइस पोल्युशन. आणि आपण कुशाल वेगवेगळ्या गमजा मारत असतो. सगळ्या मोठ्या धेंडांची हॉटेल आहेत. खालचे सगळे राजकीय पुढारी त्यांची वरती हॉटेल आहेत. खाली बुलडोजर चालले आहेत, मात्र वरती बुलडोजर. मला खालच्याबद्दल तर काहीच बोलायचं नाही. खालचं मी खाली उद्या विधानसभेत बोलणार आहे. कोणाचे हॉटेल कुठले आहेत, त्यांना कसे वाचवले जातात, ते सगळं उद्या बोलणार आहे. असं बरोबर. माझं म्हणणं एकच, हे मूळ रहिवासी आहे. त्यांची तक्रार असेल तर ती मान्य करून त्याच्यावरती तुम्हाला उपाय योजावे लागतील. जर उच्च न्यायालयाने सांगितलं करायचं नाही तर मला ते मान्य करावंच लागेल. का वाटतं न्याय मिळेल का? तक्रार घेतील का पोलिसांचं म्हणणं आहे? तरी म्हणताय तो, नाहीतर आम्हाला स्वतःला उच्च न्यायालयात जावं लागेल. असं आहे की मला कोणाची नोकरी खायची नाही. उद्या जर विधानसभेत हा विषय निघाला आणि हे व्हिडिओ जर गेले तर पोलीस आणि फॉरेस्ट दोघांमध्ये अडचण येते. हे साधी माणसं नाही आहेत. आदिवासींवरचा अत्याचार समाज सहन करत नाही. ती गरीब माणसं आहेत. ती आपली उपजीविका कुठेतरी थोडे तांदूळ उगवून म्हणजे छोट्या पैशामध्ये आपली उपजीविका चालवत असतात. त्यांच्यासमोर असे अश्लील चाळे करणं,
मोठ्या मोठ्याने धाड 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 म्युझिक लावणं. इतके सुंदर पक्षी आणि इतके सुंदर प्राणी येऊरमध्ये होते, आता तुम्हाला एकही दिसणार नाही. चिमणी चिमणी पण मला बघायला वाटतं भेटणार साधी मुंगेंटीवर चिमणी नाही, आता साधी चिमणी नाही. चिमणी नाही बघायला भेटणार. इथे तुम्हाला इतके विविध तऱ्हेचे पक्षी आणि प्राणी बघायला मिळायचे की विचारताच. 6 बिबटे बघितलेत मी एका वेळेस, 6. असं बाकी काय माझं म्हणणं नाही, पण यांची तरी म्हणणं ऐकून घ्या. मुंगेंटीवारनी जी.आर. काढला होता. मुनगंटीवारनी एकदा टोपी संयुक्त बैठक झाली होती आदिवासी आणि मुनगंटीवारांची. तेव्हा मुनगंटीवार साहेबांनी स्पष्ट फॉरेस्टला आदेश दिले होते की 6 वाजता दरवाजा बंद करा. फॉरेस्टवाले करत नाही. आता मुनगंटीवार हे बघणारच असतील. सर्वसामान्यांचं सरकार आहे मुख्यमंत्री म्हणतात. का वाटतं त्याच्याबद्दल सर्वसामान्य न्याय मिळेल मुख्यमंत्र्यांबद्दल वगैरे असं? मला काही बोलायचं नाहीये, मला पर्सनल कोणावरती जायचं नाहीये. पण मुख्यमंत्र्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं की हा एक निसर्गरम्य ठिकाण आहे, ह्याचं तुम्ही पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा. काही हरकत नाही, आदिवासींना नोकऱ्या मिळतील, पण याला जो गलिच्छ आणि विकृत हे आला आहे तो बंद करा. ह्याच्यात काहीतरी वाईट घटना घडेल. आता ह्या बाई जेव्हा सांगतात की 8 वाजता नशा करून वरती येतात, 8 वाजता सकाळी 3 मुलगे होते का बाहेरचे होते, सकाळी 8 वाजता जर येणार असतील तर त्यांची आंघोळ, त्यांचं सगळं बिचाऱ्यांचं जंगलातच असतं. त्यांच्याकडे घरी काही बाथरूम आणि संडास नाही आहेत. अशा समाजाला आपण काहीच न्याय देणार नसू तर आपलं काम काय? मग महाराष्ट्रामध्ये सगळं उघडून टाका, आदिवासींना द्या आकलून. लाडली बहिणा योजना आणली, मात्र लाडली बहिणाला सुरक्षा कुठेतरी वाऱ्यावरती आहे की काय? पैसे देऊन सुरक्षित होत नाही महिला. माझं उद्या जेव्हा लाडली बहिणावरती हे होईल ना, तेव्हा ह्या राज्यामध्ये त्या पालघरला नुसत्या हातोड्याने एका पोरीची हत्या झाली. नुसत्या हातोड्याने, कोयत्याने वार करून कितीतरी पुण्यात मारल्या. पैसे देऊन काय होत नाही हो. पैसे 1 दिवसाचा खर्च असतो. त्या गेलेल्या बहिणी परत येणार आहेत का? इतक्या सुरक्षेचा प्रॉब्लेम आहे महिलांचा. काय घ्या पैसे. गृह खातं कुठेतरी झोपलंय की काय? आदेश गृह खातं नाही, सरकारच झोपलंय. आता ह्या सगळ्या एवढ्या जणी ताकदीने रस्त्यावर उतरलं म्हणून हे झाले, नाही तर यांना या महिला उतरल्या म्हणून हे घडले. नाही तर या पुरुषांना तर ढकलून द्यायचे, या पुरुषांना मारायचे. आता हे महिला उतरल्या म्हणून हे सगळं झालंय आणि मी त्यांचं अभिनंदन करतो की बिंदास उतरले. किती दिवस साहेब आमची तक्रार घेतली, आम्ही परत आंदोलन करणार.